नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की लोकांकडून आरोग्य विमा घेताना अशा कोणत्या मोठ्या चुका होतात ज्या टाळल्या की त्यांचे लाखो रुपये वाचू शकतात. तर चला बघूया. पहिला पॉईंट, कमीत कमी सम इन्शुर्डवाला इन्शुरन्स घेणे. आज पण काही लोक कमीत कमी कव्हरेजचा इन्शुरन्स घेतात. त्यांचा समज असतो की तो आपल्याला स्वस्त पडतो. आज छोट्यातल्या छोट्या शस्त्रक्रिया देखील लाखोंचं बिल करून जातात. त्यामुळे जर पुढे मोठे उपचार करावे लागले तर त्यांचा खर्च आपण घेतलेल्या कव्हरेजमध्ये आपल्याला मिळत नाही किंवा कमी मिळतो. यावर योग्य उपाय म्हणजे इन्शुरन्स हा कमीत कमी 10 ते 20 लाख आणि जर शक्य असेल तर 50 लाख ते 1 करोड घेणे अतिशय उत्तम. दुसरं पॉईंट, रूम रेंट लिमिटच्या अटींवर दुर्लक्ष करणे. बरेचदा लोक रूम रेंटचा क्लॉज वाचतच नाही किंवा त्यांना त्याबद्दल माहीत नसते. उदाहरण, आजच्या टाईममध्ये ॲडमिट केल्यानंतर पर डे रूम रेंट हा कमीत कमी 6 ते 7 हजार आहे. पण आपल्याला पॉलिसीमध्ये रूम रेंटची लिमिट असते. काही पॉलिसीमध्ये तर ती 1% ऑफ सम इन्शुर्ड की ते जास्तीत जास्त 5,000 पर डे असते. ज्यामुळे वरचा रूम रेंटचा खर्च आपल्याला इन्शुरन्स असून देखील आपल्याला खिशातून द्यावा लागतो. यावर योग्य उपाय म्हणजे कमीत कमी सिंगल प्रायव्हेट रूम पर्यंत किंवा नो रूम लिमिटचा क्लॉज असणारी पॉलिसी घेणे. तिसरा पॉईंट, PED, प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजेच आधीपासून अस्तित्वात असलेले आजार डिक्लेअर न करणे. उदाहरण, ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब, डायबिटीज म्हणजे मधुमेह किंवा इतर असलेले आजार अथवा अगोदर झालेली ट्रीटमेंट कंपनीला न डिक्लेअर करता पॉलिसी घेतात. ज्यामुळे भविष्यात गरज पडल्यावर इन्शुरन्स असून देखील कंपनी क्लेम रिजेक्ट करते. त्या कारणामुळे पूर्ण खर्च हा आपल्याला उचलावा लागतो. याचा अर्थ असा की आपल्याला अस्तित्वात असलेला आजार किंवा झालेली ट्रीटमेंट विमा घेण्याआधीच कंपनीकडे डिक्लेअर करणे. चौथा पॉईंट, वेटिंग पिरियड म्हणजे प्रतीक्षा कालावधी समजून न घेणे. बऱ्याचदा काही जणांचा असा समज होतो की आपण आरोग्य विमा घेतल्यानंतर लगेच आपल्याला विमा कव्हर मिळतो. पण खरं तर विमा कव्हरेज हा 30 दिवसांनी चालू होतो. फक्त अपघाती विमा हा पहिल्या दिवसापासून आपल्याला मिळतो. तसेच जे आधीपासून अस्तित्वात असलेले आजार किंवा मॅटर्निटी कव्हर आणि इतर काही विशिष्ट आजार यावर सुद्धा काही कंपन्या 2 ते 3 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी लावतात. पाचवा पॉईंट, फक्त कमी प्रीमियम पाहून पॉलिसी घेणे. बरेचदा काही जण स्वस्त प्रीमियम पाहून आरोग्य विमा निवडतात. पण लक्षात ठेवा, स्वस्त प्रीमियम म्हणजेच जास्त रेस्ट्रिक्शन्स, जसे की कोपे जास्त असणे, रूम रेंट लिमिट असणे, आजारांवर सब लिमिट असणे, क्लेम सेटलमेंटमध्ये दीर्घकाळ लागणे आणि अशा बऱ्याच गोष्टींवर आपण दुर्लक्षित करतो. ज्यामुळे आपण घेतलेला स्वस्त प्रीमियमवाला इन्शुरन्स बिनकामी ठरतो. सहावा पॉईंट, एक्सक्लुजन न वाचणे. काही विमा कंपन्या या आपल्याला काही विशिष्ट आजारांवर कव्हर देतही नाही, जे आपल्याला विमा घेण्याआधी माहीत नसते. यावर योग्य उपाय म्हणजे पूर्ण माहिती घेऊनच आरोग्य विमा घेणे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊनच आपण योग्य आरोग्य विमा निवडणे हा त्याच्यावर एक उत्तम उपाय आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. For more details, please contact us today.